पीपल्स प्राथमिक शाळेची वाजली घंटा, विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील सर्वात जुनी व नावाजलेली शाळा म्हणजेच पीपल्स हायस्कूल गोकुळनगर नांदेड दिनांक 16 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली। यावेळी शाळेची सजावट करण्यात आली होती। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचप्रमाणे चॉकलेट देऊन त्यांचे शाळा प्रशासनाच्या वतीने यावेळी स्वागत करण्यात आले। तसेच यावेळी विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंटची व्यवस्था करण्यात आली होती। उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर यावेळी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती येण्याची ओढ दिसून आली। बऱ्याच दिवसांनी मित्र व मैत्रिणी एकमेकांना भेटले। आपला उन्हाळ्याच्या सुट्टीमधील अनुभव यावेळी त्यांनी एकमेकांसोबत देवाणघेवाण केला। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। एकंदरीत स्वामी रामानंद तीर्थ यांनी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उभारलेली ही शाळा आज सुद्धा गजबजलेली असून जेव्हा आम्ही या शाळेला भेट दिली त्यावेळेस शाळेत शिस्त, अध्यापन, अभ्यास या गोष्टींवर मॅनेजमेंटची पकड स्पष्टपणे दिसत होती। येथील विद्यार्थ्यांचा निकाल सुद्धा अत्यंत चांगला असून अध्यापन करणारे शिक्षक मुलांकडून जय्यत तयारी करून घेताना दिसले। यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर, उपाध्यक्ष डॉक्टर CA प्रवीण पाटील सर, सचिव श्यामल पत्की मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनिहाल सिंग जहागीरदार सर हे शिक्षकांसह विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात। तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करीत असतात। प्राथमिक स्टाफ केंद्रे मॅडम, वाघमारे मॅडम, भरणे सर, वाठोरे मॅडम, पवार मॅडम, हटकर मावशी खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना हसत खेळत अध्यापन करीत असतात। नमस्कार, माझे नाव रुद्र सुभाष माने। मी पीपल्स हायस्कूल गोकुळनगर नांदेड इथे वर्ग 4 या शाळेत शिकत आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही खूप मजा मस्ती केली, पण मला माझ्या शाळेची खूप ध्यान येत होती। शाळा केव्हा सुरू होईल याचा मला जोर लागला होता। आमच्या शाळेत माझं वेलकम फुलं आणि चॉकलेट देऊन केले। खूप छान प्रकारे मला शाळेत शिकवले जाते। हा, मी रोज शाळेत येतो आणि शाळेत आल्यानंतर मला घरी जायची हौस नसते। भविष्यामध्ये काय व्हायचे? मला भविष्यामध्ये कलेक्टर व्हायचे आहे। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव गौतमी रावजोळे आहे। मी इयत्ता 3री शिकत आहे। तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मला खूप चांगलं वाटलं, म्हणजे की शाळेची आठवण येऊ लागली। मग शाळेच्या पहिल्या दिवशी टीचरने फूल देऊन आणि चॉकलेट देऊन आमचं स्वागत केला। माझं नाव वीरेन विलास वाडेकर आहे। मी इयत्ता 1ली शिकत आहे। मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळेला लय आठवण करायचो। मला शाळेमध्ये चांगलं वाटलं, मित्र भेटले, माझं वेलकम केला। शिक्षक कसं शिकवतात तुला? चांगले शिकवतात। माझे नाव गोपाळ उत्तम नागेश्वर। मी इयत्ता 2री शिकत आहे। मी आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला गेलो। मला शाळेची खूप आठवण येत होती। मला आहे की शाळेमध्ये कॅडबरी आणि की फुलं देऊन स्वागत केले माझ्या आहे की शाळेत डेकोरेशन केले फुग्यांचा। अजून काही की माझे फोटो ते काढून स्वागत केले।
सेल्फी काढाच की नाही? सेल्फी काढलो. कोणासोबत? सरांबरोबर, टीचर बरोबर सेल्फी काढून. बरोबर. काय व्हायचं भविष्यात तुला? मला भविष्यात डॉक्टर व्हायचे. नमस्कार सर, मी कुमारी सोनाली भगवानराव केंद्रे, पीपल्स प्राथमिकची मुख्याध्यापिका. आमच्या इथे 16 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे. पहिली ते चौथीच्या मुलाच्या विद्यार्थ्यांचं जे आहे पुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. मुलं देखील खूप उत्साहाने शाळेमध्ये आलेले होते आणि आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम आणि आनंददायी शिक्षण कशा प्रकारे देता येईल याचा प्रयत्न केला जातो आणि आनंददायी शिक्षणाद्वारे त्यांना शिक्षण दिलं जातं. तसंच आमच्या शाळेमध्ये स्पर्धात्मक परीक्षा ज्या आहेत त्याची सुद्धा तयारी केली जाते. MTS असेल, NTS असेल, श्रेया परीक्षा, मंथन परीक्षा या विविध परीक्षांचं आमच्याकडे तयारी करून घेतली जाते. आमच्याकडे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 220 आहे सध्या आणि आणखीनही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे सध्याच्याला. तसेच यावर्षीचा आमच्याकडे 10वीचा निकालही 100% लागलेला आहे. तसंच शिष्यवृत्ती परीक्षेची सुद्धा इथे तयारी करून घेतली जाते. तसंच आमच्या शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तकं देखील शाळेकडनं दिली जातात आणि मध्यान्ह भोजनाची व्यवस्था देखील आमच्या शाळेमार्फत केली जाते. पीपल्स प्राथमिक मधील जो स्टाफ आहे खूप चांगल्या प्रकारे शिकवतो विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप म्हणजे शाळेमध्ये करमतं आणि शाळेतून घरी जावं ही त्यांना वाटतच नाही, शाळेतच राहावं असं वाटतं. त्यामुळे मी आमच्या स्टाफचं सुद्धा खूप धन्यवाद मानते.